आय होप तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित विचार केलेला असेल आणि माझी ऑफर स्वीकारायला होकार द्यायला तू इथे आलीस. नाही, मी ही ऑफर नाही ॲक्सेप्ट करू शकत. आय मीन आय एम रिअली सॉरी. तू खूप प्रयत्न केलायस आमच्यासाठी, पण नाही आहे शक्य. बर, काय कारण आहे? नाही म्हणजे तू कम्फर्टेबल असशील तरच सांग. पण जस्ट मला एक उत्सुकता आहे की नक्की प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम माझ्या घरातच आहे, आणि हे मी खूप प्रामाणिकपणे सांगते, कारण मला हा विषय कायमचा संपवायचा आहे. अदरवाईज माझ्या घरातल्या गोष्टी बाहेर सांगणाऱ्यातली व्यक्ती नाही आहे मी. गुड, आय अप्रिशिएट. अनिश माझा नवरा, त्याला तू भेटलाच आहेस. खरं सांगायचं तर तो असा कधीच नव्हता. खूप शहाणा आणि समजूतदार माणूस होता तो. ही मुलं माझ्या बहिणीची मुलं आहेत. माझी मोठी बहीण आणि अनिशचा मोठा भाऊ अमित, म्हणजेच तिचा नवरा, ते दोघंही या जगात नाही आहेत. आणि म्हणून आम्ही या मुलांना सांभाळतोय. हो. ॲक्च्युली अनिश वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. त्याला ते सगळं सोडून इथे परत यावं लागलं. मग पैसे कमवण्यासाठी कॉर्पोरेट जॉब करावा लागला. ते काही फारसं त्याला नीट जमलं नाही. मग त्यात आमचं लग्न झालं, माझा जॉब गेला. बरं, या वयात माझ्या सासऱ्यांनाही नोकरी करावी लागतीये. घरातली माणसं वाढली, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, सगळेच प्रॉब्लेम्स क्रिएट होत गेले आणि बिघडत गेलं सगळं. त्यात अनिशही चुकीच्या मार्गाने पैसे कमवायला लागला. माझे सगळे सेव्हिंग्स वापरलेत अनिशने. आणि राजन, प्रॅक्टिकली स्पीकिंग आता आमच्याकडे फारसं काही नाही आहे. आणि आता सिच्युएशन अशी आहे ना की त्याला सगळं सिद्ध करायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय, पण कसं करायचं हेच कळत नाही. त्यात मला ही मिळालेली संधी, हे यश कुठेतरी त्रास देतंय त्याला. नाही म्हणजे हे बघ, माझ्या नवऱ्यावर अजूनही प्रेम आहे, पण मला त्याची अवस्था कळू शकते. अँड आय एम हेल्पलेस. त्यामुळे मी सोडून देते ही संधी. कारण ह्या ऑफरसाठी 50 लाख उभं करायचे म्हटल्यानंतर तर अजूनच बिथरला तो. आणि त्यामुळे जर घरात वाद होणार असतील, त्याचा मुलांवर परिणाम होणार असेल, एकंदरीत वातावरणच बिघडणार असेल ना, तर राहू दे. सो प्रॅक्टिकली एवढी मोठी रक्कम एवढ्या कमी दिवसात उभं करणं मला नाही आहे शक्य. सो लेट इट बी. मी येते. थँक्यू. एक मिनिट. पैसे हाच एकमेव प्रॉब्लेम आहे म्हणजे नक्की? हो, ऑफकोर्स. म्हणजे त्याशिवाय ती ऑफरही मला स्वीकारता येणार नाही, आणि अदरवाईज मी एव्हाना काम सुरूही केलं असतं माझं. हे जे काही पैसे आहेत ते मीच तुला लोन म्हणून दिले तर? राजन, तू का करतोयस एवढं माझ्यासाठी? तुझ्यासाठी. असं नाही भैरवी, माजगावकर साठी नाही. मी हे सगळं माझ्या स्वतःच्या बिझनेससाठी करतोय. तुझं टॅलेंट माझ्या बिझनेससाठी उपयोगी आहे भैरवी. आपलं कसं झालं ना, आपण ना एकाच दृष्टिकोनातून विचार करतो आणि समोरच्याचा वाईट हेतू काय आहे हे शोधत राहायचा प्रयत्न करतो. समजा हीच ऑफर एखाद्या स्त्रीने तुला दिली असती तर हा असाच विचार आला असता तुमच्या मनात. भैरवी, तुझं टॅलेंट आणि तुझं प्रॉडक्ट याचा माझ्या बिझनेसला फायदा आहे. माझ्या बरोबर बिझनेस करणं हा तुझा फायदा आहे. हो, पण हे लोन ही खूप मोठी गोष्ट आहे.
बिझनेस पण मोठी गोष्ट आहे भैरवी. ओके, लेट मी एक्सप्लेन. पॉइंट नंबर 1, माझ्याकडे एक कमाल गाडी आहे. त्या गाडीतून प्रवास करत अंतर कापत मी एका ठिकाणी येऊन पोहोचलो. पॉइंट नंबर 2, इथे येईपर्यंत या रस्त्यात येणारे खड्डे, वळणं, अडचणी या सगळ्याचा अनुभव मला आला. पॉइंट नंबर 3, आता या ठिकाणी मला एका व्यक्तीला बोलवून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर पुढचा प्रवास करायचा आहे. सगळ्यात महत्वाचा आणि पॉइंट नंबर 4, मला जो काही अनुभव आलाय तो जर का मी त्या व्यक्तीशी आधीच शेअर केला, त्याला मदत केली, तर त्या व्यक्तीचा इथपर्यंतचा प्रवास सुखकर होईल, त्या व्यक्तीचे एफर्ट्स वाचतील आणि मग आमचा प्रवास चांगला होईल. बस, ही एवढीच संकल्पना आहे भैरवी. मी आग्रह नाही करणार तुला. तू शांतपणे विचार कर आणि सांग मला. येस, मी कळवते. थँक्यू. मला असं कळलं की तुम्हाला माझ्या हातचा फराळ खूप आवडला. हो म्हणजे काय? हो, अगदी उत्तम होता सगळेच पदार्थ. आणि ते साजूक तुपातले बेसनाचे लाडू, आहा, अप्रतिम, काही विचारू नका. तोंडात टाकताच विरघळायचे. आणि ती चकली, हो काय खुसखुशीत. हो. ए तोरणे, यांनी तर बायकोला सरळ सांगितलं ही चकली दुकानातली विकतची आहे म्हणून. नाहीतर तुमचं कौतुक काय करत होते. हो की नाही हो तोरणे? अहो देसाई, एवढं काही नाही आहे. काय आहे, माझी बायको भाऊबीजेसाठी माहेरी चालली होती आणि भावाकडे न्यायला याच चकल्या हव्या म्हणून मागे लागली होती. मी तिला म्हटलं, अगं त्या दुकानातून घेतल्या होत्या, संपल्या. नाहीतर ती तुमच्याकडे आली असती आणि म्हणाली असती चकल्या करून द्या म्हणून. नाही पण माझगावकरांची काय मजा आहे नाही. निलिमाताई, तुमच्या हाताला चव आहे बरं का. धन्यवाद. म्हणजे असं सगळेच म्हणतात, पण खरं सांगू का, यात माझं कौशल्य काही नाही. म्हणजे माझ्या आईने ज्या पद्धतीने मला स्वयंपाक शिकवला त्याच पद्धतीचा स्वयंपाक करते मी इतकी वर्ष, अगदी पारंपरिक. हो ना? वा वा, छान छान. खरं तर मला एक विचारायचं होतं. हा विचार. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की मी घरातच असते. सकाळची एकदा सगळी कामं उरकली की तसा बराच वेळ असतो माझ्या हातात. तर मी सोसायटीत जेवणाचे डबे करून देऊ शकते का? जेवणाचे डबे? हो तुमच्या हातचे? हो, म्हणजे मला माहिती आहे की सोसायटीचा असा नियम आहे की तुम्ही घरात राहून व्यवसाय नाही करू शकत. अहो नाही, असं काही नाही, तुम्ही करू शकताय. हो नाही करू शकत. हो तोरणे, तुमच्या लक्षात येत नाहीये, आपण भैरवीला परवानगी दिली नव्हती. पण देसाई, ते काही घरगुती नव्हतं. आणि निलिमाताई, तुम्ही काय त्या घरगुती डब्यांचा बोर्ड किंवा काही जाहिरात करणार आहात का? नाही, अजिबात नाही. मग झालं तर कसं आहे देसाई, सोसायटीतील लोकांची सगळ्यांची सोय होईल. आता हेच बघा ना, माझी बायको माहेरच्या लोकांबरोबर 15 दिवस ट्रिपला चाललेली आहे. त्यामुळे मला तरी 2 वेळचं घरगुती जेवण मिळेल. हा निलिमाताई, तुम्ही द्याल ना जेवणाचे डबे? अहो, मला नक्की आवडेल. बघा कसं आहे देसाई, तुम्ही उगाच घाबरताय. आता नियम काय आपलेच आहेत हो, आपल्याला पाहिजे तेव्हा वळवता येतील. आणि निलिमाताईंची ऑफर काही नियमबाह्य नाहीये. माझ्याकडून तरी घरगुती डब्याची ऑर्डर पक्की आहे. हा, पण डिस्काउंट द्याल ना? हो, मला नक्कीच आवडेल. हा, मग मलाही चालेल. म्हणजे धावेल. नाही, इनफॅक्ट आवडेल. मग झालं तर मी देईन तुम्हाला डबे. पण तुम्हाला काही त्रास नाही ना, म्हणजे तिखट मीठ बाकी सगळं याचा? म्हणजे तसं आमच्या घरचं जेवण सौम्यच असतं, पण तरी नाही,
हा म्हणजे त्रास म्हणजे फक्त एकच आहे. मला ना दाणे आणि दाण्याचं कूट अजिबात आवडत नाही. बर, हो, आणि मला जरा तिखटाचा त्रास आहे बरं का. हा, हरकत नाही. मी आता हे लक्षात ठेवते आणि तुमचे डबे याच पद्धतीने करत जाईल. हा, मग तुम्ही सांगाल तितके दिवस डबे देईन तुम्हाला मी, चालेल? हो चालेल. धन्यवाद. बरं, येऊ मग मी. हो हो या. तोरणे, आता एकदम छान घरगुती जेवण जेवायला मिळणार. खरंय. त्यामुळे तरी आपल्याला कळेल की माझगावकर नक्की काय खातात, ज्यामुळे आपण त्यांच्यासमोर तोंडावरच पडतो. कॉमेडी वा, तुले सांगतो संपलं ना सगळं. तुले सांगलो आपल्या हातात काय राहिलं नाही आणि चादार गेला, संपलं सगळं. काय झालं ना देवा, असं काय झालं बाबा? नाही तुला सांगतो बाबा, जे काय होतं नव्हतं सगळं संपलं, सगळं हातातून गेलं आपल्या. पांडुरंगा, कुटुंबाचा आधार, फॅमिलीचा अन्नदाता, माय प्रिय भाऊजी गेले. नाही उठ उठ उठ, नाही ना, अजून 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 थांब ना बाबा, थांब ना. तसं नाही बोलत आहे मी. ती चिटकी नाही ना, ती आता जेवणाचे डबे बनवणार म्हणून म्हटलं संपलं सगळं. कशा हो तुम्ही? तुम्हाला नीट बातमी देता येत नाही का? मग हे झालं ते झालं असं काऊन पडले? पायावरचा जीव वर आणि खालचा जीव खाली झाला ना. नाही म्हणजे भाऊ, आता मला काय वाटतं भाऊजी काय आरडाओरडा लावलाय? नाही काय झालंय? सांगतो तुले सांगतो. गप ना तू, गप. बाबू, ते आपली तुझी आत्या आहे की नाही, ती आता ना स्वयंपाकाचे डबे बनवते. आता डबे बनवते, तिचा व्यवसाय सुरू झाला की मग तिला मान मिळणार, मग तिला पैसे मिळणार, है की नाही राधा? हा, मग ती काय करणार की बाबा त्यातले थोडे पैसे घरी देणार आहे. भाऊजींले आणि भैरवीले दोघांना कसं असं बरं वाटणार, मग ते पण बिझनेस करणार.